हाय फ्रेंड्स, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं आलं. तर आजचा ब्लॉग आपला काहीतरी नवीन आहे. आज मी ते करते जे कधी केलेलं नाही आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज आहे इथं कोणगावामध्ये, आणि कोणगावातला सगळ्यात फेमस बाजार म्हणजे मच्छी बाजार आहे, ज्याला आपण मंगळवार बाजार म्हणून पण ओळखतो आणि मच्छी मार्केट म्हणून बाजार म्हणून पण ओळखलं जातं. तर तुम्हाला इथे यायचं कसं आहे, आपण आज पूर्ण बाजार एक्सप्लोअर करणार आहेत. तर तुम्ही जर बाहेरच्या साईडने येत असणार, लोकेशन म्हणजे जसं कल्याण स्टेशनकडनं किंवा भिवंडीकडनं येत असणार, तर इकडे यायचं कसं ते तुम्हाला मी सांगते. तर तुम्हाला रिक्षावाल्यांना फक्त एकच सांगायचं आहे की कोणगाव पाण्याची टाकी जवळ, ग्रामपंचायतच्या अगदी एकदम जवळ पंचायत इकडे समोर, आणि इकडे तुम्हाला ह्या लोकेशनला तुम्हाला उतरायचं आहे, ह्या बाजूला उतरायचं आहे. आणि इथेच तुम्हाला एक डायपर हाऊस म्हणून पण बघायला भेटेल. इकडे बघा, तर हा डायपर हाऊस आहे इकडे, आणि ह्या लोकेशनच्या रिक्षा थांबतात इकडे कोपऱ्याला. तर इथं येऊन तुम्हाला थांबायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की मच्छी मार्केट जवळ सोडा, किंवा नाहीतर मग तुम्ही सांगू शकतात इथूनच तुम्ही उतरून पुढे जाऊ शकतात. मला यायचं इकडनं कल्याण स्टेशनपासून आहे, आणि इकडनं तुम्ही भिवंडीकडनं पण येऊ शकतात. भिवंडीकडनं जर तुम्ही येत असणार तर 25 रुपये घेतील, आणि कल्याण स्टेशनपासून पण तुम्ही येत असणार तर 25 रुपयेच घेतील, जास्त पैसे घेत नाही. आणि जर समजा तुम्ही सांगितलं रिक्षावाल्याला की बाजारापर्यंत सोडा असं, तर त्याचे चार्जेस 5 किंवा 10 रुपये एक्स्ट्रा घेतात. पण मला असं वाटतं तुम्ही इकडे उतरले तरी पण चालेल. इथून पुढे पायी कसं जायचं मी तुम्हाला सांगते. तर इथून पूर्ण लोकेशन बघून घ्या. हे आहे आपलंवालं समोर ग्रामपंचायत, इकडे आहे आपलं जवळच द डायपर हाऊस म्हणून. तर तुम्ही हे गुगलला पण सर्च करून लोकेशन बघू शकतात कसं आहे काय. त्यानंतर हा बाजूला रोड जातो, इकडे अंबिका मेडिकल आहे, आणि त्याच्याच बाजूने हा रोड एक जातो ना, ह्या रोडाने आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. फ्रेंड्स, तर आपण ह्या रोडाने पूर्ण आलो इकडे, आणि इकडे आहे समोरच एक, हे बघा, मशानभूमी वैकुंठ धाम इथं आहे. इथून थोडंसं तुम्हाला असं सरळ जायचं आहे, आणि इकडे तुम्हाला मोठे मोठे गोडाऊन पण लागतील. ह्या रोडाने सरळ कंटिन्यू पुढे येत जायचं, आणि पुढे तुम्हाला हा एक व्हाईट कलरचा बंगला दिसतोय ना, त्याच्या बाजूलाच एक रस्ता जातो, तिथून तुम्हाला टर्न घ्यायचं आहे पुढे राईट साईडला. हा बघा, इकडे मेन्स पार्लर पण आहे. म्हणजे तुम्हाला कुठे कुठे काय काय लोकेशन लागू शकतात मी तुम्हाला आत्ताच सांगते, म्हणजे तुमची जास्त करून धावपळ व्हायला नको किंवा कन्फ्युजन व्हायला नको. आता हे आहे आपल्या इकडे मंगळ बाजारकडे जाणारा रस्ता. आपला बाजार पूर्ण सुरू झालेला आहे, तर बघू शकतोय. हा बघा, तुम्हाला इथे सर्व वस्तू बघायला भेटतील. इकडे बघा, आनंद रेसिडेन्सी पार्क आहे. इथून पुढे बाजार पूर्ण कंटिन्यू असेल, आणि बाजार घरात लागणाऱ्या वस्तू आहेत. तुम्ही जर गाडीवर येत असणार, टू व्हीलर असो बाईक असो, तर तुम्ही इकडे तुमच्या ह्या रस्त्याला तुम्ही तुमच्या गाड्या पार्क वगैरे करू शकतात. आणि इकडे जे आहे ते कपडे वगैरे असतात, तर आपण ते बघूया. बघू शकताय, कपडे वगैरे पण तुम्हाला इकडे भेटून जातात. घरात लागणारे ते चटई वगैरे, हे कापडचं मटेरियल वगैरे सगळं तुम्हाला इकडे भेटून जातं. हे बघा,
ही ज्वेलरी हे बघा किती सुंदर हार आहेत. हे कितीला? 250 रुपयाला. 250ला. 250 रुपयामध्ये फक्त. तुम्हाला सापड्या पण. किती वर्षापासून आहे दादा शॉप तुमचं? माझं जवळपास 12 वर्ष झाली. 12 वर्षापासून इथेच लावताय? अजून कुठे कुठे लावतात? आठवडी बाजार असतात ना, तर शुक्रवारी शहापूरचं, अच्छा, गुरुवारी आदरवाडीच्या पुढे. अच्छा. आणि सकाळी कितीला चालू होतं तुमचं शॉप? सकाळी 8च्या नंतर बाजार चालू. 8 नंतर चालू होतं. आणि संध्याकाळी? संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. 6 वाजेपर्यंत असतं. चांगलं आहे. खूप कमी रेट आहे. ते नॉर्मल असं दुकानात घ्यायचं तर 350 रुपये रेट आहे त्याचा. बरोबर. आपल्याकडे 100 रुपये कमी त्यांच्यापेक्षा. आणि व्हरायटी पण खूप आहे, भरपूर व्हरायटी. म्हणजे आम्हाला आमचे गाव ऑनलाईन वाले पण येतात, ऑनलाईन शॉपिंग करणारे पण ना. अच्छा. ते फोटो वगैरे दाखवतात, आम्ही त्या व्हरायटी आणून देतो त्यांच्यापेक्षा कमी रेट मध्ये. अच्छा. अरे वा, चांगलं आहे. हे बघा पब्लिक बघा, तुम्ही ऑनलाईन माल इथून जातोय. आणि आम्ही आमचा माल मिशो मध्ये पण जातो. अच्छा. मिशोचे जे कस्टमर आहेत ना, आमच्याकडून घेऊन जातो. हे मी मिशो वगैरे बघितले, फ्लिपकार्ट मिशो वगैरे. फ्रेंड्स, तुम्हाला इथे घरात लागणाऱ्या वस्तू पण दिसतील, जे आपण रेग्युलरमध्ये यूज करतो ना, त्या वस्तू पण बघायला भेटतील. आणि यांचाही रेट खूप कमी आहे, खूप. जे आपण रेग्युलर कपडे टांगायला, मग फिनाईल वगैरे जे काही आपले टब, बादली जे काही असतं ना, तो सर्व सामान तुम्हाला इथे बघायला भेटेल. चला. आणि हे छोट्या मोठ्या वस्तू, लायटर वगैरे, ब्रश, हे सॉक्स वगैरे, रुमाल. दादा रुमाल कसे आहेत? 10 रुपये. 10ला एक आहे. कोणता पण घ्या. 10 रुपयाला एक रुमाल आहे, कोणताही घेतला तरी. त्यानंतर इकडे पडदे वगैरे तुम्हाला बघायला भेटतात. हे जेंट्स साठी सुद्धा इकडे आहे बरं का. हे बघा, जेंट्स साठी व्हरायटी पण आहे तिकडे. आणि तुम्हाला जर बाहेर कुठं शिवायचं असेल तर तुम्ही मटेरियल सुद्धा इथून घेऊ शकता. इकडे मटेरियल पण खूप चांगल्या क्वालिटीमध्ये अवेलेबल असतं आणि रेट पण खूप चांगला असतो. बघा, ड्रेसेस वगैरे, ब्लाऊज वगैरे, किंवा तुम्हाला काही शिवायचं असेल तर तुम्ही मटेरियल इथून घेऊ शकता. त्यानंतर इकडे बॅग वगैरे, ज्वेलरी, इकडे बेबी चे कपडे वगैरे तुम्हाला बघायला भेटते. इकडे लेडीज वेअर पण आहेत. आणि हे बघा, खास करून इकडे लेडीजला सगळे आयटम्स भेटून जातील, कुठेच दुसऱ्या बाजारात जायची गरज नाही. आणि हे घरात आपण डेकोरेशनला ठेवू शकतो. टिपवाय असो, टेबल असो, कपाटीवर कुठेही डेकोरेशन तुम्ही करू शकतात. खूप चांगले चांगले आहेत. इथे आपल्याला घरात लागणारे भांडे पण भेटून जातील एकदम स्वस्त दरात. मोठा बाजार आहे. आपल्याला जर पूर्ण एक एक शॉप पूर्ण कव्हर करायचं म्हटलं ना, किंवा असं थोडं सगळ्यांची इन्फॉर्मेशन घ्यायची म्हटली ना, तरी आपला पूर्ण दिवस जाणार आहे आणि तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. आपल्याला हा ब्लॉग कमीत कमी वेळमध्ये घ्यायचा आहे. तर मी आता युटर्न घेते. आपण इकडनं आलो आहे, त्यानंतर आपण इकडचा रस्ता कव्हर केला आहे. म्हणजे हा जो स्ट्रेट जातोय ना, याला पूर्ण कव्हर केला इकडनं येऊन. तर आपल्याला आता परत सरळ जायचं. आणि सरळ खूप मेन बाजार आहे, सगळं मेन. मच्छी मार्केट जर तुम्हाला बघायचं असेल ना, ते तर तुम्हाला इथेच बघायला भेटेल. इकडे पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर आपण हे रस्त्यावरचे जे सगळे शॉप आहेत ते बघत जाऊ. आणि तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये पैसे आणले असतील, जास्त पैसे आणले असतील, किंवा महागडे ज्वेलरी, सोन्याचं किंवा चांदीचे काही दागिने आणले असतील, तर ते प्लीज सांभाळून ठेवा. खूप चोरी होते इकडे.
कारण की हा भाग जो आहे ना इथला हा खूप क्राऊडवाला भाग आहे आणि इकडे गर्दी असल्यामुळे सगळं चोरीचं प्रमाण जास्त आहे. बघा लहान मुलांची पुस्तकं वगैरे पण तुम्हाला बघायला भेटतील. इकडे बघा परत ड्रेस आहेत जे खूप स्वस्त रेट मध्ये भेटतात. तुम्हाला कानातले वगैरे भेटतील. जे आपण इथून मच्छी मार्केटचा एरिया आपला पत्ता स्टार्ट होऊन जातो. तिथे तुम्हाला खूप व्हरायटी बघायला भेटतील मच्छीचे. हे बघा मला तर नावं पण नाही माहिती त्यांचे आणि काहीच आयडिया नाहीये. हे बघा इथून सुरुवात आहे. हे बाकीचे मच्छींचे नावं मला माहिती पण नाहीये आणि काहीच नाही. बहुतेक हे ते पॉपलेट असतं ना, पॉपलेट ते सुकवलेलं आहे. पॉपलेट नाही सुकी पॉपलेट आहे आणि हे सगळं सुकी मच्छी आहे. इसका नाम क्या है इसका? वाव 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 ये 800 रुपए किलो का. भाई ये तो मेरे को कुछ भी पता नहीं है इसके बारे में. हा सुरमई है, हा सुरमई 800 बोलतो 600 रुपये देतो. हा रावस आहे 800 रुपये किलो बोलतो, पैसे 600 रुपये करून देतो. हा गोलीचा आहे, हा जितारी आहे, हा पापलेट आहे आणि याचा 800 1 किलो घ्याल तर 600 रुपये. मोठे घेतले तर 1800 पर्यंत देतात. आणि बघा ही वाम आहे, पिवली वाम, ही 1000 पण म्हणतो 12 पण आता सध्या 800 रुपये किलो आहे. हा किलोवर पिवली वाम आहे, पिवली वामचं डिमांड आहे. आम्ही स्वतः बनवतो बाय, माल घेऊन स्वतः बनवतोय. हा 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 एक रूम असं आहे. हा आपण 1000 बोलतो, 600 रुपये 700 रुपये देतो बाय. हे बागडे आहेत, हे आम्ही किलोवरती सध्या माल शॉर्ट त्याच्यामुळे किलोवरचं 300 रुपये किलो. आणि कावली विदाउट सॉल्ट, याच्यामध्ये विटामिन कॅल्शियम प्रोटीन सर्व भेटेल तुम्हाला. हा नो साइड इफेक्ट नो कोलेस्ट्रॉल. डोमेली 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 माहिती तुम्हाला? नाही माहिती. अच्छा अच्छा, आम्ही तुम्हाला आयडिया देतो, त्याला डोमेली म्हणतात. हा 200 रुपये किलो. ही 300. तुम्हाला कमी येईल बाय, दुकानदार तुम्ही त्यामुळे तुम्हाला कमी भावात. तुम्हाला 2 पैसे भेटले पाहिजे, तुमचा पण संसार आहे बाय. थँक्यू. इकडे हे सुकट आहे, छोटी मच्छी, हे बोंबील, ते याचं नाव काय? कर्दी. एवढे व्हरायटी आहेत ना. हे पण ते काय म्हणतो कधी रेला झिंग्याला काय म्हणतो आपण? सुकट. अजून काहीतरी बोलतो ना. आता थोडा बाजार इकडे थोडं काम चाललंय म्हणून थोडं कमी आहे, नाही तर पूर्ण एरिया भरलेला असतो. पूर्ण लांब लांबचे लोक इकडे बाजारासाठी येतात. बघा अर्धा बाजार एवढ्यात उठला. पण आता आपण वाजलो 2:30 वाजेला. 2:30 वाजेला आपण इकडे येतोय. हे बघा काय छान आहे बाळा. हे दाखव, लावून दाखव आईला. छान आहे का? छान आहे. ही माची कुठली मला पण नाही माहिती. ही खूप वेगळी आहे ना. मी कधी आली पण नाही, एवढी गरज नाही, वेळ नाही आली कधी. हे पॉपलेटचाच प्रकार आहे वाटतं. हो एक मोठं शॉप आहे आणि एकाच शॉपवर तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला भेटून जातील. हे
तुम्हाला आतल्या साईडला यायचं आहे, एक मंगल कार्यालयाच्या आत यायचं आहे. आणि बघा किती व्हरायटी आहेत. आपण जे आधीच्या शॉपला बघितलं ना तेच प्रकारचे आहेत. बाकीचे हे तिकडे नाही दिसलं मला, हे नवीन दिसतंय. हे वाले हे छोटी छोटी मच्छी आहे जिला आपण सुकवली पूर्ण. आणि इकडे त्याच्याहून छोटी मच्छी आहे. हिचं नाव काय काकू? हा वाकती. 400 रुपये किलो आहे ती. वाकती 400 रुपये किलो मच्छी ही. सुरमईचा खारा आहे, गोळीचा खारा आहे. हा सुरमईचा खारा, हे गोळीचा खारा आहे, ते सुरमईचा आहे, पापलेट आहे. पापलेट आहे. मांदेली 300 रुपये, सुकट 400 रुपये, जवळा 300 रुपये, पापलेट 300 रुपये किलो आहेत. बोंबली 400 रुपये किलो आहे. बोंबली 400. जवला हा बारीक जवला आहे तो 600 रुपये किलो. 600 भाऊ. बाय ते 300 रुपये किलो आहेत. 300 कमी नाही. किती वर्षापासून लावताय तुम्ही शॉप? 36 वर्षापासून लावताय. 36 वर्ष झाली. अजून कुठे कुठे लावतात? इकडेच का अजून कुठे? आमचं पडगा असते, कोण असते, खारबाव असते, 5-6 बाजार. म्हणजे पूर्ण आठवड्याला शेड्यूल आहे. बघा खूप व्हरायटी आहेत आणि पूर्ण आठवड्याचा बाजार त्यांचा शेड्यूल असतो. आपलं आता मच्छी मार्केट बघून झालेलं आहे आणि तुम्हाला आता एक मसाले वगैरे पण इकडे विकले जातात, त्याचा व्हिडिओ दाखवते. इथे तुम्हाला पूर्ण मसाले वगैरे बघायला भेटतील. खडे मसाले असतात म्हणजे खोबरं, खारीक वगैरे, चिंच, पूर्ण मसाले वगैरे भेटतील. तिखट, मिरची, खडे मसाले, लसूण. इथे आमच्या भावाचे बांबू उपडणं चालू आहे. चिकू दादा नाही निघणार रे बाळा, तो नाही निघणार तुझ्याकडनं तो. हे बघा ही चिंच आहे जी आपण फोडलेली चिंच आहे. ते काळा मसाला आहे, मालवणी मसाला, धनिया पावडर, जिरा क्या पाव. जाऊन किती पाहिजे तुम्हाला? आणि तुम्हाला मेकअप, कटलेरीचं सामान सुद्धा इथे बघायला भेटेल. सगळंच लहान मुलांसारखे टॉईज वगैरे. तू लांब सरक. इकडे फ्रूट्स वगैरे तुम्हाला भेटत आहे. हे बघा तुम्हाला ना इकडे लोणच्याची पण व्हरायटी बघायला भेटतील. जे रेडीमेड लोणचं असतं, पापड वगैरे, कुरडई, शेवाळे, घरात लागणारे जे जे पदार्थ असतात ते. आणि इथे पूर्ण भाजीपाला आहे. म्हणजे असं हे बाजारात अशी एकही गोष्ट नाही आहे जी आपल्याला बघायला भेटणार नाही. फ्रूट्स आहे, भांडी आहे, मसाले वगैरे आहेत, मच्छी आहे, भाजीपाला आहे, त्याच्यानंतर कपड्यांचं वगैरे, ज्वेलरी वगैरे, सगळं काही तुम्हाला हे एकाच बाजारात भेटून जाईल बघायला. कुठेही जायची गरज नाही आणि भाव खूप कमी असतो. खूप कमी असतो. बाहेर तुम्ही इतर कुठे घेत असणार ना त्याच्यापेक्षा तुम्हाला भावात खूप फरक दिसेल इकडे. आणि हा आठवड्याला असतो, मंगळवारच्या दिवशीच. सकाळी 11 नंतर चालू होऊन जातो. तसं तर 10लाच होतो पण पूर्ण क्राऊड वगैरे गर्दी येते. 11 वाजतात आणि संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत तुम्हाला इथे गर्दी दिसते. त्याच्यानंतर गर्दीचं प्रमाण खूप कमी होतं. तर इकडे बघा पूर्ण भाजीपाला वगैरेचा सेट आहे. आता फ्रूट्स वगैरे पण तुम्हाला इकडे बघायला भेटते. 1:30 वाजेपासून मी निघाली आणि कंप्लीट आता मला 3:30-3 वाजलेत आणि बाजार पण भरपूर काही कमी झालेला आहे. आता माझ्यासोबत दीदी पण फिरते उन्हात आणत आणि चिकूचं तर वेगळंच चालू आहे अजून. तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय कर चिकू दादा. पिलू बाय कर. लाईक करा. चला बाय बाय कर. बंद कर. इथं बंद करतो तो असं.